तुकाराम मुंडे नावाची दहशत, मुंडेच्या नावानेच बाजारपेठा बंद, शेकडो दुकानदारांनी लावलं कुलूप. फक्त नाव ऐकताच बाजारातील शेकडो दुकाने बंद झाली. व्यापाऱ्यांनी आतून कुलूप लावून घेतलं आणि कारण होतं एकच, नाव आहे तुकाराम मुंडे. महाराष्ट्रात सध्या भेसळ माफियावर अक्षरशः धडक कारवाई सुरू आहे. दूध, दही, पनीर, डाळी, मूग, औषधे आणि गुटखा माफियामध्ये खळबळ उडाली आहे. अवघ्या काही दिवसात शेकडो धाडी, शेकडो अटक आणि कोट्यवधीचा माल जप्त झाला आहे. तुकाराम मुंडेची अशी दहशत पसरली आहे की भेसळखोर आणि गुन्हेगार आता थरथर कापत आहेत. 25 मे 2026ला अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून कारभार आपल्या हातात घेतल्यापासून तुकाराम मुंडेंनी एक प्रकारचा वादळ महाराष्ट्रात उठवलंय. संपूर्ण महाराष्ट्र वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी चालू आहे. दूध, दही, पनीर, डाळी, मूग, गूळ आणि जे काही असेल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये सध्या भेसळ आहे की नाही किंवा भेसळ केली जात आहे की नाही हे शोधायचं एक काम चालू आहे. त्यामुळे मागच्या 15 दिवसात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापेमारी झालेली आहे. अनेक लोकांना अटक झालेली आहे. त्याबद्दलच्या बातम्या आपण रोजच्या रोज बघतोय. त्यामुळे फक्त 15 दिवसाच्या आत त्यांनी कारवाई केलेली आहे. या एक कारण आहे, म्हणजे दुसरं असं काही नाही. त्यांनी माहीत आहे की की या ठिकाणी या पदावर किती दिवस असतील की नाही माहीत नाही, कारण की त्यांच्या नियुक्त्या नेहमीप्रमाणे बदलत असतात. त्यामुळे जोपर्यंत आहेत तेवढ्या इतक्या वेगाने कारवाई करायची की जोपर्यंत आहेत तोपर्यंत सगळं काही क्लीन अप करून टाकायचं. 25 मे 2026 पासून 11 जून 2026 पर्यंत 15-16 दिवसात त्यांनी काय कारवाई केलेली आहे हे ऐकलं तरी लक्षात येईल की FDA मागच्या किमान 10-15 वर्षाच्या कारकिर्दीत हे एवढं मोठं पाऊल त्यांनी केलेलं आहे. 354 जागेवरती त्यांनी धाडी टाकल्या, छापेमारी केली. त्यातल्या 344 ठिकाणी त्यांनी भेसळयुक्त अन्न किंवा वेगवेगळ्या वस्तू, औषधे वगैरे सापडली. यापैकी 3.27 कोटीचा साठा त्यांनी जप्त केला. 235 FIR दाखल केल्या. 350 जणांवर अटक केलेली आहे. 274 दुकानात सील झालेले आहे. 26 वाहने त्यांनी जप्त केलेली आहे. अशा पद्धतीने एक अशा प्रकारची कारवाई झालेली आहे जी आत्तापर्यंत कधीही झालेली नव्हती. इथून पुढे देखील ते चालू राहील. तुकाराम मुंडेची दहशत सर्वत्र पसरलेली आहे. म्हणजे हा 11 तारखेपर्यंतचा डेटा आहे जो त्यांनी स्वतः सांगितलेला आहे. 12 तारीख झालेली आहे, 13 तारीख झालेली आहे, 14, 15, 16 तारीख पण उलटलेली आहे. कारवाई अशीच चालू राहील. तुकाराम मुंडे हे फेमस आहेत त्यांच्या ट्रान्सफरसाठी आणि ट्रान्सफर त्यांचे नेहमी होतात. 21 वर्षामध्ये आत्तापर्यंत त्यांच्या 25 बदल्या झाल्यात. त्यांची 25वी बदली ही अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून सध्या झालेली आहे. आणि सध्या त्या कारभार आणि त्यांनी आपल्या हातात घेतलेला आहे. या संपूर्ण काळामधली एक गोष्ट त्यांच्याबद्दल सांगता येते ती म्हणजे भारतातल्या अनेक लोकांना एक सवय आहे की कुठल्याही अधिकारी असो किंवा एखादा ॲडजस्ट करून घ्या म्हणून सांगायचं. पण यातही कुठल्याही गोष्ट तुकाराम मुंडे करत नाही. मग समोरचा माणूस छोटा असो की मोठा असो, त्यांना एकच फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही. जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करायचं ते काम करतात आणि त्यामुळेच तुकाराम मुंडेंना सगळे घाबरतात किंवा तुकाराम मुंडे अनेक जण तुकाराम मुंडेचं नाव ऐकलं की अनेकांना अडचण होते. त्यातला एक लेटेस्ट किस्सा घडला तो म्हणजे पुण्यातल्या बारामती तालुक्यातला सुपे या गावामध्ये. आपल्याला माहीत आहे की सुप्याचा बाजार हा फेमस आहे आणि अनेक मोठा बाजार म्हणून यांच्याकडे बघितलं जातं. इथं प्रचंड गर्दी असते. इथली दुपारची गोष्ट 2-3 दिवसापूर्वी घडली. ती म्हणजे इथं काही लोकांनी आपली बातमी सांगितली की काही वेळानंतर इथं तुकाराम मुंडे येत आहेत आणि त्यांनी FDAची टीम इथं कारवाई करणार आहे. आता मागच्या 15 दिवसात कारवाई वेगवेगळ्या शहरात सगळीकडे चालू आहे. त्यामुळे ही बातमी अनेकांना वाटली की खरीच आहे. त्यामुळे चटाचट या बाजारात असलेली सगळी दुकाने, मग किराणा मालाची दुकान, हॉटेल्स आणि इतर जे मेडिकल्स वगैरे असतील ते सगळे लोकांनी पटापट बंद केले आणि सगळ्या लोकांनी आतल्या बाजूने कुलूप लावून घेतलं. कारण लोकांना असं वाटलं की जर तुकाराम मुंडेची स्वारी आली तर ती डायरेक्ट आपल्या दुकानावर धाड मारेल आणि ती आपल्या दुकानावर यायला नको. मग या दुकानदारांना भीती कशाची वाटत होती तर याच एक महत्त्वाचं कारण आहे. कदाचित गुटख्याची भीती वाटत असेल, कारण आपल्या दुकानामध्ये अनेक ठिकाणी गुटखा मिळतो हे आपल्याला देखील माहीत आहे. आता तर कुठलंही काही भेसळ सापडेल आणि सापडेल हा मुद्दा पण चालत आहे की जर तुम्ही गुटखा ठेवला असेल, गुटखा स्टोअर करत असाल, विकत असाल
तयार करत असाल, काही करत असाल तर तुकाराम मुंडेने सांगितलं त्याच्यावर मकोका कायदा लागू केला जाईल. त्यामुळे या कायद्याची भीती असेल किंवा नाही, पण तुकाराम मुंडे येणार हे नुसतं ऐकल्यानंतर इतकी धांदली उडाली होती. पण प्रत्यक्षात सुप्यामध्ये तुकाराम मुंडे आले नाही. त्यांची कोणतीही FDAची कारवाई इथं झाली नाही. पण तरी देखील त्यांचं नावाचा दरारा काय आहे हे समजण्यासाठी हा किस्सा पुरेसा आहे. पण असा एकमेव किस्सा नाही, अनेक किस्से आहेत. त्यांच्याबरोबर नाशिकमध्ये देखील एक अशा प्रकारची घटना घडली होती की थोडक्यात सांगावं तर तुकाराम मुंडे हे आपल्या कामाप्रती आणि कायद्याप्रती नेहमी तत्पर आहे. तुकाराम मुंडे हे असे अधिकारी आहे ज्यांना कोणीही थांबवू शकत नाही. ज्यांचं नाव ऐकताच मोठ्या मोठ्यांचा पसीना सुटतो. त्यांना नाशिकमध्ये असताना ते नाशिकचे महानगरपालिकेचे आयुक्त होते. त्यावेळेला तिथं कालिंदा मंदिरामध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांना महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून आरतीसाठी बोलावलं होतं. आपल्याकडे अशी पद्धत आहे की आरतीसाठी बोलावलंय तर त्या आरतीसाठी ते सकाळी 8:30 वाजता गेले. आरती केली. आरती करून जेव्हा ते रिटर्न चाललेले होते त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आजूबाजूची जी सगळी दुकाने लागलेली आहे या दुकानामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये वस्तू दिल्या जातात. आता हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की प्लास्टिकवरती महाराष्ट्र या पिशव्यांची वरती बॅन आहे. त्या बॅन असताना देखील या पिशव्यामध्ये इथं कारभार केला जातोय. त्यांनी तिथल्या त्या सर्व दुकानदारांना वॉर्निंग दिली. मंदिर प्रशासनाला देखील वॉर्निंग दिली की आज संध्याकाळपर्यंत या सगळ्या प्लास्टिकच्या पिशव्या इथून गायब झाल्या पाहिजेत. तर हे सगळं आलं तसं राहील, अन्यथा आज संध्याकाळी सगळ्यावरती बुलडोजर चालून सगळं साफ केलं जाईल. एकही दुकान इथं चालू देणार नाही अशी त्यांनी सांगितलं. जी मंदिराच्या आतल्या भागात असणारी दुकाने देखील आहेत त्यामध्ये देखील प्रत्यक्ष योग्य अंमलबजावणी झालीच पाहिजे असं त्यांनी सांगितलं. त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे जी अतिक्रमण केलेली दुकाने आहेत ती सगळी दुकानं काढून टाकली जातील असेही त्यांनी सांगितलं. म्हणजे जे तरी आरतीला गेले असले तरी त्यांच्यात तो कर्तव्यदक्ष अधिकारी असतो तो नेहमी जागा असतो. तुकाराम मुंडे हे काही काळासाठी म्हणजे नगदी 9-10 महिने पुण्यातल्या PMPLSचे चेअरमॅन होते आणि या काळात एक अत्यंत मोठा किस्सा घडला. त्यांच्या लक्षात आलं की अनेक ड्रायव्हर जे कॉन्ट्रॅक्टवरती आहेत ते कामापुरती वेळेत येत नाहीत आणि कामावरती कधीकधी अजिबातच येत नाहीत. दांड्या मारतात, अटेंडन्स नसते. या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या आणि 158 कामगारांना डायरेक्ट काढून टाकलं. त्यांच्यानंतर दुसरी गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे एक कर्मचारी सांगतात की गाडी खराब आहे, गाडी बंद पडली, गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम सांगतात आणि त्यामुळे मग ते कामावर येत नाही किंवा कामावर आले तरी बसून राहतात. ॲक्च्युली त्यांचं जे काम आहे ते करत नाही. मग या सगळ्यांसाठी त्यांनी एक त्या एम्प्लॉयला म्हणजे कर्मचाऱ्याला जबाबदार धरलं आणि त्यामुळे युनियन विरुद्ध तुकाराम मुंडे असा एक वाद पुण्यामध्ये दिसायला लागला. पुण्यातले सगळे कर्मचारी तुकाराम मुंडे यांच्या विरोधात गेले. तुकाराम मुंडेची पॉलिसी क्लिअर होती. ते म्हणाले की इथल्या लोकांच्या सेवेसाठी आहे. मी तुमच्या युनियनला खुश करायला नाही किंवा तुमच्या कर्मचाऱ्यांना खुश करायला मी इथं बसलेलो नाही. माझी निष्ठा लोकांच्या प्रती आहे आणि लोकांसाठी जे योग्य असेल ते मी करायला तयार आहे. अर्थात त्यावेळेला त्यांना अनेक धमक्या देखील आल्या, जीव मारण्याच्या धमक्या आल्या. त्या सगळ्या गोष्टी असल्या तरी तुकाराम मुंडे 9-10 महिन्यानंतर तिथून बाहेर पडले, जसं नेहमी पडत असतात. तुकाराम मुंडे 2005च्या बॅचचे IAS झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र केडर मिळालं. महाराष्ट्रातल्या आलेल्या त्यांना पहिलंच पोस्टिंग बार्शीमध्ये झालं. बार्शीचे मुख्याधिकारी म्हणून त्यांनी कारभार स्वीकारला. त्या काळात ट्रेनिंगमध्ये होते आणि त्या ट्रेनिंगमध्ये असताना देखील त्यांचं नव्हतं की आपण ट्रेनिंगमध्ये आहे, आपण आराम करायचा. त्यांनी त्या काळात देखील आपलं काम चालू केलं. त्यांनी त्यांच्या ट्रेनिंगला बार्शीमधल्या पोस्टिंगमध्ये जवळपास 15,000 अतिक्रमण बार्शीमधली हटवली आणि या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पहिल्यांदा ज्यावेळेस ते अतिक्रमण हटवायचे काम चालू होतं त्यावेळेस एकदा दारूचा गुत्ता चालवणारा किंवा दुकान चालवणारा एक व्यक्ती तिथे आला, ज्याचं दुकान इल्लीगिल्लीत होतं. तरी देखील त्यांनी सांगितलं की मी स्वतःला जाळून घेणार, तेही महानगरपालिकेसमोर जाळून घेणार. आणि त्यासाठी मग एक प्रकारे कुठल्याही अधिकाऱ्यासाठी ही अत्यंत भीतीदायक गोष्ट असते. जर अशा कुठल्या व्यक्तीने स्वतःला जाळून घेतलं तर त्याची मोठी बातमी होते. कदाचित त्या अधिकाऱ्याचं करिअर देखील संपू शकतं. पण लक्षात घ्या, तुकाराम मुंडे या गोष्टीला घाबरले नाही. तुम्हाला माहीतच आहे तुकाराम मुंडे यांची वृत्ती कशी होती. त्यांना माहीत होतं
जर या एका माणसाला घाबरून जर आपण हे काम थांबवलं तर पुढची जी सगळी डॉमिलेशन आहे किंवा जे अतिक्रमण हटवायची कामगिरी आहे ती सगळी बंद होईल, रद्द होईल. म्हणून त्यांनी सांगितलं त्याला जर स्वतःला जाळून घ्यायचं असेल तर तो घेऊ दे. आणि त्याप्रमाणे तो माणूस आला. फक्त त्यांनी सांगितलं होतं की माणसाचं पूर्णपणे व्हिडिओ शूटिंग करा. तो माणूस आला, त्याने स्वतःला जाळून घ्यायचं ठरवलं होतं, पण प्रत्यक्षात त्याची हिंमत झाली नाही किंवा झाली माहिती नाही, पण स्वतःला जाळून घेऊ शकला नाही. आणि तुकाराम मुंडेंनी पोलिसांना सांगून त्याला अटक करायला आणि कैद केलं. त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा तुम्ही तुमच्या निश्चयाचा ठाम असता तेव्हा तुमची काम करणार होतात. त्यामुळे तुकाराम मुंडे ही कामाची पद्धत आहे आणि ते त्यांची पद्धत कधीही बदलत नाही. कुणालाही ते घाबरायचं नाही, सगळं काम बंद करायचं हे त्यांना जमत नाही. त्यांची स्टाईल एकच आहे, जे कायद्यात बसत नाही ते करतात आणि जे योग्य असतं तेही ते करतातच. मग तिथे समोरचा माणूस कोण आहे याची फकीरी ते कधीच पाहत नाहीत. म्हणूनच त्यांना सगळे लोक घाबरतात आणि याच्या कारणामुळे राजकारणी देखील मग त्यांचा वापर करून घेतात. जे सरकार असेल त्या सरकारचे विरोधी पक्षातले जे नेते असतील त्यांच्या जिल्ह्यामध्ये तुकाराम मुंडेची बदली करून टाकायची, म्हणजे तिथल्या नेत्यास त्रास होईल, तिथल्या राजकारणाला त्रास होईल. मग नंतर त्याच सरकारचं आलं की त्यांना इकडच्या नेत्यांना राज्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये पोस्टिंग करतात, जेणेकरून त्यांना त्रास कमी होईल. कारण तुकाराम मुंडे नियमात बसेल तेच करतात. म्हणून ते कुठलेही पक्ष असू दे, काही असू द्या, त्यांचं कुठल्याही पक्षाबरोबर चांगलं रिलेशन, वाईट रिलेशन असं काहीच नाही. ते कुठल्याही पक्षाकडे गिफ्ट घेत नाहीत, कुठल्याही पक्षाकडून चांगली किंवा त्यापेक्षा अपेक्षा कुठल्याही पदाची वगैरे करत नाही. त्यामुळे ते त्यांचं काम करत राहतात आणि म्हणून अनेक लोक त्यांना धाकतात. तुकाराम मुंडे हे साधं माणूस नसून हे खूप मोठ्या अधिकारीच्या स्वरूपात आलेले आहे. तुकाराम मुंडे आपल्या पदाचा पूर्ण वापर करतात आणि लोकांसाठी जे पण चांगलं राहील त्या गोष्टी पूर्ण करतात. आहे तुकाराम मुंडे काही किस्से. आणि आता सध्या जर तुकाराम मुंडेंनी मागच्या 15 दिवसात जे रान उठवलंय त्याच्याबद्दलची ही बातमी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुकाराम मुंडेबद्दल तुमच्याकडे चर्चा सुरू होत आहे का, कमेंटमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुकाराम मुंडेला सपोर्ट करण्यासाठी कमेंटमध्ये कमीत कमी यस आणि एक रेड हार्ट तरी पाठवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा, जेणेकरून तुकाराम मुंडेंना सपोर्ट मिळेल. आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.